मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत लढण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत चर्चा करण्यावरती एकमत। काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये मनसे नको याला पवारांची सहमती नाही। भाजपला पराभूत करण्यासाठी जे करावं लागेल ते करावं अशी पवारांची भूमिका। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। तर सर्वांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याचीही आव्हाडांची माहिती। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून मनसेच्या सोबत जाण्याचे संकेत। विचार जुळत नसले तरी भाजपच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र यावं असं वाटतं। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेशी आघाडी केल्याचं देखील वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मुंबईबाबत विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसने पक्षाची भूमिका जाहीर करावी, देसाईंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राबद्दलची, तर आम्ही मुंबईबद्दलची भूमिका मांडतोय, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष आहे, इथे पाय तिथे पाय, मात्र त्यांच्याकडे मेंदू कोणाकडे आहे? मनसेच्या संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल। तर वर्षा गायकवाड, वडेट्टीवार आणि इतर नेते निर्णय घेऊ शकतात का असाही सवाल। दैनिक सामनाच्या माध्यमातून शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती टिप्पणी। जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावरती चिंता व्यक्त करावी हा मोठाच विनोद आहे। सामनाच्या माध्यमातून हल्लाबोल। शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू असल्याची टीका। जामनेरमध्ये लोकशाहीची हत्या। गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचं नाव न घेता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा आरोप। उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येत असल्यामुळे 5 नगरसेवक गेले होते अज्ञात स्थळी। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी दडपशाहीने उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं। रोहित पवार यांचा आरोप आहे। विकली गेलेली यंत्रणा आणि निवडणूक आयोग काहीही बोलणार नाही, रोहित पवार यांची एक्सपोज। भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी माणसाची नाही तर पैशांची गरज आहे। माजी आमदार मधुकर कुकडे यांचा भाजपला घरचा आहेर। पुतण्याच्या बंडखोरीमुळे भाजपनं माझ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी, घाबरणार नाही, कुकडेंचा भाजपवरती हल्लाबोल। अजित पवार यांच्याकडून निधीच्या नावाखाली थेट उमेदवारांना धमक्या द्यायचं काम सुरू आहे। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा आरोप। लातूरच्या औसामध्ये अजितदादांच्या सभेआधी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सभेमध्ये जाऊन अजितदादांना जाब विचारणार अशी घाडगे यांनी पोस्ट केली होती। कल्याणमधल्या अर्णव खैरेच्या आत्महत्येच्या प्रकरणी मुंबईमध्ये भाजपचं आंदोलन। ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्या या टॅगलाईन खाली भाजपचं प्रार्थना आंदोलन। अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजपनं केलेल्या आंदोलनाला मनसेचं प्रत्युत्तर। अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोसमोर मनसेनं भाजप नेत्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली आहे। ठाकरे बंधूंच्या हिंदी मराठी या भाषेच्या राजकारणानं कल्याणमधील तरुणाचा बळी गेलाय। भाजपच्या अमित साटम यांचा गंभीर आरोप। भाषेवरून होणाऱ्या मारहाणीचा आम्ही निषेध करतो असं म्हणत अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। एका मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचं भाजपकडून आंदोलन। भाजपच्या आंदोलनावरती मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। भाजप सत्तेसाठी नीच राजकारण करत असल्याचा देखील देशपांडेंचा हल्लाबोल। भाजपच्या मुंबईतल्या आंदोलनावरती सुषमा अंधारे यांची टीका। राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कारणीभूत आहे, हे भाजपनं मान्य करावं, अंधारेंचा हल्लाबोल। ठाण्यामधील अर्णव खैरे आत्महत्येच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 3 पथकं गठीत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अर्णवने प्रवास केलेल्या डब्याचा शोध सुरू आहे। यावेळेला कोण कोण त्या डब्यामध्ये प्रवास करत होतं याची माहिती देखील घेतली जाते आहे। शिंदेंच्या शिवसेनेमधल्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली। शिर्डी नगर परिषदेमधील अपक्ष उमेदवाराचा आरोप आहे। माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, मुलगा करण जगताप यांच्याकडून मारहाण झाल्याचा अपक्ष उमेदवार सरिता सोनवणे यांच्या पतीचा आरोप आहे। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकाचं नाव मतदार यादीमधून वगळलंय। प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा सुधीर भगत यांचा प्रशासनावर आरोप। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ। आपल्यासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाली आहे। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप आहे। याद्यांच्या घोळाच्या संदर्भात पंकज भालेकर यांचा भाजपवरती आरोप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण नगर पालिका क्षेत्रामध्ये 562 दुबार मतदार। जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही मान्य।
दुबार मतदारांना ते कोणत्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत याबद्दल 29 नोव्हेंबरपर्यंत निर्णय अधिकाऱ्यांकडे कळवावा लागेल, अशा सूचना. वाशिम नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी न दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी लावले धन्यवाद देणारे बॅनर. पक्षनिष्ठा दाखवण्याची संधी दिल्याचा बॅनरवरती मजकूर आहे. जळगावच्या पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांना उमेदवारी, तर भाजपकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना उमेदवारी. दर्यापूरमध्ये 2 जाऊबाई नगराध्यक्ष पदासाठी एकमेकींच्या विरोधात मैदानात उतरल्या. भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनीताई भारसाकळे तर काँग्रेसकडून मंदाकिनी भारसाकळे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. भंडाऱ्यामध्ये भाजप, शिंदे सेना आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकाच वेळेला घातलं श्री बहिरंगेश्वर मंदिरामध्ये जाऊन साकडं. देवदिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे 3ही उमेदवार एकत्र दिसले. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी जेमतेम 8 दिवसांचा कालावधी असल्यामुळे उमेदवारांची धावपळ होती आहे. परभणीच्या सेलूमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी. नूतन विद्यालयाच्या 2100 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीमधून मतदार जनजागृतीचा संदेश दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झालेल्यांची 6 ते 10 जानेवारी या दरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा. नवी मुंबई पोलीस मुख्यालय इथे ही शारीरिक चाचणी घेतली जाईल. शिक्षक पात्रता परीक्षा आता वर्षामधून 2दा घेतली जाणार आहे. उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधा देखील दिली जाईल. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून नियोजन. सिडकोच्या 4508 घरांसाठी आजपासून अर्ज करता येतील. अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य हे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. महारेराच्या वसुलीचे आदेश पालन न करणाऱ्या विकासकांच्या विरोधात मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणं यासह थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. महारेराकडून परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11 ते दुपारी 4च्या दरम्यान हा मेगा ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. केवळ बेलापूर ते पनवेल या दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे. मध्य रेल्वेवरती 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर असा विशेष ब्लॉक घेतला जाईल. बदलापूर स्थानक परिसरामध्ये पादचारी पुलाचं गर्डर उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी हा ब्लॉक आहे. 20 मेल एक्सप्रेस या विलंबानं धावणार आहेत. घोडबंदर मार्गावरती आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. घोडबंदर इथल्या घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल केला जातोय. नवले पुलावरती वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधामध्ये स्थानिकांचं आंदोलन. प्रशासनाचा विरोध करत नवले पुलावरती दशक्रिया विधी करण्यात आलाय. यावेळेला मुंडन करत प्रशासनाचा स्थानिकांकडून विरोध. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणामधील 2 संशयितांना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी. एसआयटीकडून करण्यात आली होती कोठडी वाढवण्याची मागणी. यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेमधील 242 कोटींचा आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आलंय. गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांना राजकीय अभयापोटी आता सूट दिली जाते का? बँक सभासद अतुल जगताप यांचा आरोप आहे. पुढची बातमी बघूयात. वर्ध्यामध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा धुडगूस. मागून नीट दिसत नाहीये त्यामुळे प्रेक्षकांनी खुर्च्या फेकून गोंधळ घातला. गोंधळ वाढल्यामुळे काही वेळासाठी कार्यक्रम बंद करायची वेळ आली. कार्यक्रमाचा बोजवारा उडाला. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशातल्या उमरती गावामध्ये मोठी कारवाई. पिस्तूल बनवण्याचे कारखाने त्यांनी उद्ध्वस्त केलेत. पिस्तुलांसह मोठा दारुगोळा देखील त्यांनी जप्त केलाय. 47 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धाराशिवमध्ये मुखवटे आणि डोक्यावर केसाचे टोप घालून दबा धरून बसलेल्या चोरट्यांना पकडलं. मध्यरात्री 2 वाजता चोरट्यांना नागरिकांनी चांगला चोपही दिलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावरती रात्री ट्रॅव्हल्स लुटण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र प्रवाशांनी हा प्रयत्न हाणून पाडला. 2 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
पुण्यातल्या हिंजवडीमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू. हिंजवडी पोलिसांकडून आरएमसी ट्रकचा चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक. आठवड्याभरामध्ये अपघाताची ही दुसरी घटना आहे. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती क्रुझर गाडीचे टायर फुटून अपघात झाला. 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 ते 8 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. सोलापूरकडून नळदुर्ग इथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झालाय. दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येतेय. स्फोटक बनवण्यासाठी दहशतवाद्यांकडून पिठाच्या गिरणीचा वापर करण्यात आला तर कॅब चालकाचं नाव देखील समोर आलंय. माओवादी हिडमा आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांचा 15 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या जंगलामध्ये एन्काउंटर झाल्याची घटना खोटी आहे. माओवाद्यांनी एक परिपत्रक काढून हा दावा केलाय. हिडमानं आत्मसमर्पण करायला नकार दिल्यामुळे एसआयबी पथकानं हत्या केल्याचा बनाव केला असा माओवाद्यांचा दावा आहे. धावत्या रेल्वेमध्ये एसी कोचमध्ये इलेक्ट्रिक केटलच्या माध्यमातून महिलेनं नवऱ्यासाठी नूडल्स बनवले. रेल्वे कायद्यामधल्या कलम 147 नुसार या महिलेवरती कारवाई केली जाणार आहे. या महिलेनं रेल्वेमध्येच 15 जणांसाठी याआधी चहा बनवला होता असाही तिचा दावा आहे. देशभर कामगार क्षेत्रामध्ये क्रांती झाली आहे. 4 नव्या संहिता लागू, 29 नवे जुने कामगार कायदे गुंडाळले. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नाला 1 दिवस बाकी राहिलाय. सांगलीमध्ये स्मृतीच्या लग्न सोहळ्याची लगीनघाई आता वाढतीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.